रायगढ़ जिले में लगातार हुए मूसलाधार बारिश के कारण सावित्री नदी खतरे के निशान के ऊपर बहने लगी, जिससे महाड तालुका में लगातार 3 बार बाढ़ की स्थिति उत्पन्न हुई। बाढ़ के दौरान महाड क्षेत्र में भय का माहौल बना रहा। अब पानी उतरने के बाद ग्रामीण इलाकों में खेती के हुए भारी नुकसान की तस्वीर सामने आ गई है। कई खेतों में धान की रुपाई पर गाद और मिट्टी की मोटी परत जम गई, जिससे फसलों को बड़ा पैमाने पर नुकसान पहुंचा है। इस नुकसान के कारण किसानों की आर्थिक स्थिति प्रभावित हुई है और उनकी चिंता बढ़ गई है। इस बीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला अध्यक्ष रविंद्र चौहान ने प्रशासन से मांग की है कि प्रभावित क्षेत्रों का तत्काल पंचनामा किया जाए और किसानों को उचित मुआवजा प्रदान किया जाए, ताकि उन्हें इस संकट से राहत मिल सके। ह्या वर्षी पाऊस उशिरा आला, त्यामुळं मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ज्या शेतकऱ्यांनी रायगडमध्ये पेरण्या केल्या होत्या त्या उशिरा पाऊस आल्यामुळं त्या वायाला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा दुबार पेरणी केलेली जी पिकं आहेत तर मागच्या 4-5 दिवसाच्या पूर परिस्थितीमुळं संपूर्ण रायगडमधली शेती ही पुराखाली गेली आणि ते आज आपण जर पाहिलं तर हे पूर्ण पिकं ही सडलेली आहेत। त्यामुळं 2-2 वेळा पेरण्या करून आज ह्या शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणि कृषी मंत्री भरणे मामांना मी रायगडच्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतोय की आपण रायगडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे पंचनामे करून हेक्टरी किमान 50,000 रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि जर तुम्ही ते करणार नसाल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, रस्ता रोको करू, ह्या पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे। ओके।